केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री वीरेंद्र कुमार यांनी आज मुंबईत सफाई साथी आणि नमस्ते योजनेच्या लाभार्थ्यांचा सत्कार केला। सफाई कामगारांना त्यांच्या हस्ते आयुष्यमान कार्ड्स, पीपीई किट्स आणि सुरक्षिततेसाठीच्या इतर उपकरणं वितरित करण्यात आली। मलनिस्सारण आणि सार्वजनिक स्वच्छतेची कामं करणाऱ्या सफाई कामगारांचं काम सोपं करण्यासाठी तसंच त्यांच्या श्रमांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या मंत्रालयानं नमस्ते योजना सुरू केली आहे, असं वीरेंद्र कुमार यांनी यावेळी सांगितलं। या योजनेअंतर्गत त्यांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळतो आहे। त्याशिवाय त्यांना कमी व्याजदरात कर्जही मिळू शकेल, असं ते म्हणाले। इस योजना के अंतर्गत हमारे स्वच्छता कर्मी भाइयों बहनों को पीपी किट, सुरक्षा उपकरण ये प्रदान किए जा रहे हैं। सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालय और शहरी आवासन मंत्रालय दोनों मिलकर संयुक्त रूप से इस योजना को आगे बढ़ा रहे हैं। इसके साथ ही साथ उनका पूरे देश में प्रोफाइलिंग की जा रही है। इसके उपरांत उनको आयुष्मान भारत योजना के साथ में जोड़ा जा रहा है। आयुष्मान भारत योजना के कार्ड उनको प्रदान किए जा रहे हैं और जो बंधु इस काम में लगे हैं, निजी क्षेत्र में भी अपने काम करते हैं, उनको राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त एवं विकास निगम से सब्सिडी दे करके ताकि वो मशीनीकृत वाहन खरीद सकें, लगभग 5 लाख रुपए तक की सब्सिडी भी प्रदान की जा रही है। सफाई साथी योजनेअंतर्गत सफाई कामगारांच्या कुटुंबियांना त्यांच्या हस्ते कौशल्याच्या वस्तू विविध मेळाव्यांमध्ये विकण्याची संधीही दिली जाते, असं त्यांनी सांगितलं। मुंबईतल्या 2285 कामगारांच्या माहितीचं संकलन आणि नोंदणी करण्याचं काम पूर्ण झालं आहे, असंही त्यांनी सांगितलं।